जय शिवराय सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण चाललो आहे आता उज्जैनला. रात्री निघालो आहे 11:30 वाजता उज्जैनसाठी. बघूत आपल्याला किती टाईम लागतो उज्जैनला जायला. भेटू ब्लॉगमध्ये. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली. नाश्ता करायला थांबलो आहे. वारलेत घड्याळात 9:15. रात्री दिवसा चालू केलं रे आपण यायला. आपण सुरू केले 11 वाजता निघालो होतो. अजून काय पोचलो नाही आहे. 15 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आत्ता पोचलो उज्जैनमध्ये. गर्दी तर काय आता इथे दिसत नाही बाहेर एवढी. बघू आता आतमध्ये जाऊ, किती गर्दी आहे काय आपल्याला कळेलच. जर तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला पास घ्यावा लागतो. पर पर्सन 250 रुपये पास आहे. जरा तुम्ही पास घेतला तर तुम्हाला मंदिराच्या आतमधल्या साईडने एंट्री आहे, नाहीतर तुम्हाला बाहेरच्या बाहेर यावं लागतं. गेट पास घेतलाय आणि आता आतमध्ये चाललोय. बोलो जय. खूप गर्दी आहे, खूप खराब मॅनेजमेंट आहे. तसं बघायला गेलं तर देवाच्या नावाखाली लुटलूट चालली लोकांची. स्वच्छता नाही अजिबात आहे काहीच. 250 रुपीज दिले 1 पर्सन सिंगल पर्सन तरच तुम्हाला आतमध्ये एंट्री, नाहीतर एंट्री नाही तुम्हाला. नाहीतर तुम्हाला मंदिराच्या आवारामध्ये अजिबात तुम्हाला एंट्री नाही. 250 रुपीज दिले तरच एंट्री, नाहीतर नाही. विदाऊट गेट पासची जी लाईन जी आहे ती त्या साईडने लावलेली त्यांनी, आणि ज्यांच्याकडे गेट पास आहे त्यांना ह्या साईडने सोडतात ते. मंदिरामध्ये प्रवेश केलाय. गर्दी नाही एवढी, नॉर्मल गर्दी आहे. मोबाईल अलाउड नाही पण आणलाय मोबाईल. गर्दी नसल्यामुळे दर्शन लवकर झालं आमचं. बाहेर आलो, मंदिराच्या परिसरात जरा बसलो.